जर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तर त्या संतांनी जीवन जगत असताना काही ध्येय ठेवले, तसं आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही ध्येय ठेवा ना. कोणतं ध्येय ठेवलं असं जर आपण सहज संतांकडे डोकून बघितलं तर ज्ञानोबा माऊली त्या ठिकाणी सांगतात, काय सांगतात? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हा जो त्रैलोक्याचा संसार आहे ना, हा सगळा संसार मी काय करीन? सुखाचा करील. आणि म्हणून 13व्या शतकामध्ये संस्कृत भाषेमध्ये अडकून राहिलेली जी गीता होती ती आपल्या पुढे प्राकृत भाषेत आणली आणि तुमच्या आमच्या जगण्याचं जे बळ आहे ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या समोर ठेवलं, हरिपाठाच्या रूपाने आपल्या समोर ठेवलं. नामदेवरायांना जर विचाराल तुम्ही काय ध्येय जगताना ठेवलं, नामदेवराय सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. की मुठभर लोकांच्या हातामध्ये गेलेली ज्ञानाची मक्तेदारी मोडवून त्या इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी कीर्तनाची परंपरा नामदेवरायांनी त्या ठिकाणी मानली. आणि निवळ कीर्तन म्हणून करायचं नाही तर ज्ञान दीप लावू जगी. या जगामध्ये उजेडासाठी दिवे लागलेले असतील, पण ज्ञानाचे दिवे लावण्याचं काम मी माझ्या आयुष्यात करणार आहे, हे नामदेवरायांनी त्यावेळेस ठरवलं. संत एकनाथ महाराजांना जर विचाराल तर एकनाथ महाराज सांगतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हे संपूर्ण त्रैलोक्य त्या ठिकाणी आनंदाने भरून गेलं पाहिजे असं मी ब्रीद त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तुकाराम महाराजांना जर विचाराल तर तुकाराम महाराज सांगतात, अहर्निशी सदा परमार्थ करावा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कायम स्वरूपी परमार्थ केला पाहिजे. आणि गीता सुद्धा तेच सांगते की तुम्ही तुमचं काम करत जा, कामामध्ये काम मुखी म्हणा राम राम. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा कामधंदा सोडू नका, शेतातलं काम सोडू नका, पण मुखामध्ये मात्र त्या देवाचं नामस्मरण ठेवा. आणि ज्या वेळेस तुमच्या मुखामध्ये ते कायमस्वरूपी राहील त्यावेळेस तुम्ही त्या भगवंताच्या स्थानापर्यंत, भगवंताच्या भुवनापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकालापर्यंत जर तुमच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाव यावं असं वाटत असेल तर तुम्ही दररोज त्या ठिकाणी नित्य नियमाने त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे.